Standard 10th English 4.1 The World is Mine, written by Joy Lowlett Crawford. Welcome back in our second video, children. We have started a poem The World is Mine, written by Joy Lowlett Crawford. We have discussed chit-chat question in previous video. Today we are going to learn the poem line by line. Let's start poem. You open your textbook and pay attention. We are going to see the meaning of this poem line by line. The page number is 126. The title of this poem is The World is Mine. Now let's see the poem line by line. Now I am going to read this first stanza. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. Let's see the meaning. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. इथे पोएटेस असं म्हणते की आज मी बसमध्ये एक खूप सुंदर अशी मुलगी पाहिली की जिचे केस कशी होती तर रेशमी अशी केस होती आणि ती खूप दिसायला सुंदर होती. आय इन्वाइव्ड हर. आता इन्वाइव्डचा अर्थ इथे होतो जेलस. जेलस म्हणजे इथे कवयित्रीला तिचा हेवा वाटतो, मत्सर वाटतो किंवा थोडंसं कवयित्री तिच्याकडे बघून जळते. काय शी सीम्ड सो गे, आणि ती मुलगी खूप अशी आनंदी अशी दिसत होती. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर, आणि मला असं वाटलं की मी तिच्यासारखी फेअर का नाही. फेन सडनली शी रोज टू लिव्ह, आणि ज्यावेळेस अचानक ती उतरण्यासाठी उठली, इथे राईटचं पास्ट टेन्स रोज आहे, तर ज्यावेळेस ती अचानक उतरण्यासाठी उठली, आय सॉ हर हॉबल डाऊन, आणि मी तिला पाहिलं. हॉबल डाऊन म्हणजे मी तिला पाहिलं की ती लंगडत चालली होती. द एल. आता एलचा अर्थ इथे होतो की पॅसेज बिटवीन द टू रोज ऑफ द सीट्स, म्हणजे बसमध्ये ज्या दोन्ही सीटांच्या मध्ये जी जागा असते त्या जागेला एसल म्हटलेलं आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आणि मग इथे पोएटेस असं म्हणते की ओ गॉड म्हणजे मला माफ कर देवा, मी जर वाईन म्हणजे कंप्लेन करणे, मी जर कंप्लेन करत असेल तर मला माफ कर. आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन, आणि मला दोन पाय दिलेले आहे आणि म्हणूनच हे जग माझे आहे. म्हणजे थोडक्यात इथे कवयित्रीचं असं म्हणणं आहे की तिने एक सुंदर खूप छान अशी मुलगी बसमध्ये पाहिली की जिचे रेशमी केस होती, आणि तिला पाहून थोडक्यात कवयित्रीला मत्सर वाटू लागला की मी तिच्यासारखी सुंदर का नाही. आणि ज्यावेळेसच अचानक ती उतरण्यासाठी उठली त्यावेळेस ती थोडीशी लंगडत चालत होती, आणि त्यावेळेस आय सॉ हर हॉबल डाऊन म्हणजे त्यावेळेस ती लंगडत चाललेली पाहिली, आणि त्यावेळेस कवयित्रीला असं जाणवलं की अरे तिला तर पायच नाही आहे, म्हणजे आपल्याला देवाने दोन पाय दिलेत आणि तरीही आपण कंप्लेंट करत असतो. म्हणजे म्हणून कवयित्री असं म्हणते, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन, आणि मला दोन पाय दिलेले आहेत देवाने आणि म्हणूनच हे जग माझे आहे. सी द नेक्स्ट स्टांजा. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. The lad who sold them had such charm. I talked with him, he seemed so calm, and if I were late, it would do not harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folk like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have I have two eyes. The world is mine. Now see the meaning of these lines. And then I stopped to buy some sweets. आणि नेक्स्ट इथे पोएटेस असं म्हणते की मी काही मिठाई घेण्यासाठी ज्यावेळेस थांबले त्यावेळेस द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म, आणि जो मिठाई देणारा जो मुलगा होता, लॅड म्हणजे मुलगा,
जो मिठाई देणारा मुलगा होता तो खूप छान असा हँडसम असा होता, चाम. त्याच्या चेहऱ्यावर असं खूप तेज होतं. आय टॉक्ड विथ हिम, आणि मी त्याच्याबरोबर बोलले. ही सीम्ड सो काम, आणि तो मला इतका शांत वाटला. अँड इफ आय वेअर लेट, आणि मला असं वाटलं की मी आता लेट होते, इट वूड डू नॉट हार्म. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आणि ज्यावेळेस मी जायला निघाले त्यावेळेस आय थँक यू, त्यावेळेस तो मुलगा पोएटेसला म्हणाला, आय थँक यू, मी तुमचा आभारी आहे. यू हॅव बीन सो काइंड, आणि तुम्ही खूप अशा प्रेमळ आहात, तुम्ही खूप चांगले आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू, आणि फोक्स म्हणजे की तुमच्यासारखे माणसे, म्हणजे मला खूप चांगलं असं वाटलं की तुमच्यासारख्या माणसांशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. यू सी आय एम ब्लाइंड, आणि तुम्ही पाहिलंच असेल की मी कसं आहे, ब्लाइंड म्हणजे आंधळा आहे किंवा मी पाहू शकत नाही. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आणि म्हणून परत इथे पोएटेस असं म्हणते की हे देवा मला माफ कर, जर मी काही कंप्लेंट केली असेल तर मला माफ कर. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माईन, आणि देवाने मला 2 डोळे दिलेले आहेत आणि म्हणूनच हे जग माझं आहे. म्हणजे बघा इथे पोएटेसला असं वाटतं की अरे मला 2 पाय पण आहे आणि मला 2 डोळे पण आहे, की जेणेकरून मी हे छान असं खूप सुंदर असं जग आहे ते जग पाहू शकते. आणि जो मुलगा जो स्वीट विकणारा जो मुलगा होता त्याला डोळे नव्हते, तो पाहू शकत नव्हता, किंवा ती जरी सुंदर मुलगी होती तरी ती सुंदर मुलगी जरी असली तरी ती चांगली चालू शकत नव्हती. म्हणजे मला देवाने 2 पाय दिलेले आहेत, मला देवाने 2 डोळे दिलेले आहेत, आणि म्हणूनच मी कशी आहे, खूप नशीबवान आहे, किंवा हे जग जे आहे ते माझंच आहे. See the next stanza. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment. Then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word. And then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. Now see the meaning of these lines. Later walking down the street, I saw a child with eyes of blue. आता इथे पोएटेस असं म्हणते की नंतर मी रस्त्याने चालले होते आणि त्यावेळेस आय सॉ अ चाइल्ड, आणि मी त्यावेळेस एक मुलगा पाहिला, विथ आईज ऑफ ब्ल्यू, की ज्याचे डोळे असे निळे होते. असा निळ्या डोळ्यांचा एक मुलगा मी तिथे पाहिला. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले, आणि तो असा उभा होता. आणि तो उभा का होता तर त्याच्या पुढे मुलं खेळत होती, आणि ती मुलं जी खेळत होती त्या मुलांकडे पाहत तो उभा होता. इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू, आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला काय करावं ते कळत नव्हतं. आय स्टॉप्ड अ मोमेंट, आणि मी थोडा वेळ थांबले. देन आय सेड, आणि मी म्हणाले, फाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, आणि मी त्याला असं म्हटले की बाळा तू का नाही त्यांच्याबरोबर खेळायला जात, किंवा तू का नाही त्यांना जॉईन होत. ही लुक्ड अहेड, आणि त्याने तसंच पुढे पाहिलं, विदाऊट अ वर्ड, म्हणजे तो काहीही न बोलता तसाच उभा राहायला बघत. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, आणि नंतर मला असं कळलं की तो ऐकू शकत नाही, मीन्स ही वॉज डेफ. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माईन. अँड नाऊ पोएटेस हिअर अगेन सेईंग की ओ गॉड फॉरगिव्ह मी, म्हणजे परत पोएटेस इथे म्हणते की मला माफ कर देवा, मी जर अशी कंप्लेंट करत असेल किंवा तक्रार करत असेल तर मला माफ कर. आय हॅव 2 इयर्स, मला 2 कान दिलेले आहेत देवाने, आणि म्हणूनच हे जग माझं आहे. See the lines, next lines. With legs to take me where I will go, with eyes to see the sunsets glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed, indeed the world is mine. बघा ह्या लाईनचा अर्थ, विथ लेग्स टू टेक मी व्हेरेवर आय विल गो, किंवा व्हेअर आय विल गो, म्हणजे इथे पोएटेस असं म्हणते की
जे पाय आहेत त्या पाय जे आपल्याला दिलेले आहेत ते पाय आपण जिथे म्हणतील तिथे आपण जाऊ शकतो किंवा तिथे मी जाऊ शकते. टेक मी फेअर आय विल गो, म्हणजे पायांनी मी कुठेही जाऊ शकते, मला जिथे वाटेल तिथे. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, आणि डोळ्यांनी खूप छान असा सनसेट, म्हणजे खूप छान असा सनसेटचा जो सनसेटचं जे दृश्य आहे ते दृश्य मी खूप छान पद्धतीने पाहू शकते किंवा मी सनसेट पाहू शकते डोळ्यांनी. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वूड नो, आणि कानांनी किंवा आपण ऐकू शकतो जे आपल्याला पाहिजे ते आपण कानांनी ऐकू शकतो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आणि हे देवा मला माफ कर, ज्यावेळेस मी कंप्लेंट करन त्यावेळेस मला माफ कर. आय एम ब्लेस्ड इंडीड, आणि द वर्ल्ड इज माइन, आणि मला हे देवाने सगळं दिलेलं आहे. म्हणजे मला 2 डोळे दिलेले आहेत, मला 2 पाय दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, आणि हे सगळे पार्ट्स मला दिलेले आहेत, आणि म्हणूनच मी हे जग जे आहे ते माझं आहे. म्हणजे ह्या कवितेमध्ये थोडक्यात असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे आहे त्याचा आदर करा, आणि जे नाही आहे त्याच्याविषयी कंप्लेंट करू नका किंवा त्याची तक्रार करू नका, कारण आपल्याकडे जे आहे त्याचाच तुम्ही आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, फर्स्ट स्टांजामध्ये तुम्हाला असं समजलं की जी सुंदर मुलगी होती ती मुलगी सुंदर होती, परंतु शी कॅनॉट वॉक प्रॉपरली, म्हणजे ती चालू शकत नव्हती. आणि इन सेकंड स्टांजा तो जो मुलगा होता स्वीट विकणारा, तो मुलगा जो स्वीट विकणारा होता तर तो पाहू शकत नव्हता, पण तो बोलू खूप छान शकत होता. आणि तिसऱ्या स्टांजामध्ये जो मुलगा होता तो मुलगा ऐकू शकत नव्हता. आणि म्हणूनच इथं पोएटेसला वाटतं की म्हणजे ज्यावेळेस तिने हे सगळे डिसेबल्ड मुलं पाहिली किंवा ही दृश्य पाहिली त्यावेळेस कवयित्रीला असं वाटतं की आपण खूप चांगले आहोत किंवा आपल्याला देवाने सगळं दिलेलं आहे आणि तरीही आपण तक्रार करत असतो. आणि म्हणूनच पोएटेस इथं म्हणते की हे जग माझं आहे. Now you can see here in this poem new words are there. See, the words are imbibed, म्हणजे was jealous of, म्हणजे हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे. हॉबल, वॉक विथ अ लिम्प अनस्टेडीली, म्हणजे लंगडत असं चालणे. एल, द पॅसेज बिटवीन 2 rows ऑफ सीट्स, म्हणजे बघा बसमध्ये वगैरे 2 सीटच्या मध्ये जो पॅसेज आपल्याला गाडीत चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी असतो त्याला एल म्हटलेलं आहे. वाईन, वाईन म्हणजे आपण नेहमी रडक्या आवाजात किंवा रडक्या सुरात नेहमी आपण काय करत असतो, कंप्लेंट करत असतो किंवा तक्रार करत असतो. Now let's see the rhyme scheme of the first stanza. See here, the first line's last word is here and second line's last word is fair. So here we will give a, and in third line's last word is L, means here we can give B. Now fourth line, in fourth line's last word is smile, then we will give here C. Then fifth line, its last word is wine, so here we will give C, and wine and mine, CC, means first stanza's rhyme scheme is A B C C C. Then see the second stanza. In second stanza's first line is means first line's last word is charm and harm, means here both are rhyming words, charm and harm, so here we will give A. Then in third and fourth lines last word is C, kind, blind, means here we will give B. And see these two lines, last two lines, the last word is wine and mine, so here C. So second stanza's rhyme scheme is A B C.
See the third stanza. See here, blue do. Here again we will give A, dear here, B, and wine mine, C. Means see A, B, C. And see the last stanza, go glow. Here again we will give A, no, B, and wine and mine. Means A, B, and C. These are the rhyme scheme of the poem. Now here our poem is finished. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपली पोएम ही कंप्लीट झालेली आहे. ह्या पोएमचे ॲप्रिसिएशन तुम्ही वहीत लिहून काढा आणि आय होप यू अंडरस्टूड द पोएम व्हेरी वेल. थँक्यू.